आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। व्याजाच्या पैशांसाठी महिलेला सावकाराची मारहाण। यवतमाळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। या प्रकरणी 3 जणांवरती गुन्हा दाखल। मद्यपान केलेल्या टवाळखोरांकडून दुकानदारासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। नाशिकच्या अंबड परिसरामधली घटना। जुन्या वादामधून मारहाण झाल्याची माहिती। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण। मारहाणीमध्ये सुलेमान खान या 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। संतोष देशमुख यांच्याप्रमाणे आमच्या मुलाला मारहाण। कुटुंबियांचा आरोप। मकोका अंतर्गत कारवाईची मागणी। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामधील आरोपी शरद कळसकरकडून शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान। आपल्या विरुद्ध पुरावे नसल्याचा दावा करत जामिनाची मागणी केली आहे। भिवंडीमध्ये 2 जणांची धारदार शस्त्रानं निर्घृणपणे हत्या। भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या झाली आहे। भिवंडी तालुक्यामधल्या खारबाव चिंचोटी रस्त्यावरच्या खार्डी इथली घटना आहे। आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही। भिवंडीमधल्या प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्या हत्येनंतर कुटुंबियांची भूमिका। 3 वर्षांपूर्वी देखील असाच हल्ला झाला होता, मात्र पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याचा कुटुंबियांचा आरोप। भिवंडी खार्डी गावामध्ये प्रफुल्ल तांगडी यांच्या हत्येनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। तणावाचं वातावरण असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झालाय। 29 महिला जखमी आहेत। पुण्याच्या खेडमधल्या कुंडेश्वर अपघातामध्ये 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक झाली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। ऋषिकेश्वर करंडे असं या चालकाचं नाव आहे। ट्रक आणि दुचाकीची धडक। या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरची घटना आहे। सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर अपघात झालाय। बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारला धडक। अपघातामध्ये बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला। संभाजीनगरमध्ये सराईत गुंडांचा मैत्रिणीवरती गोळीबार। सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजानं आपल्या मैत्रिणीवरती गोळी झाडली आहे। राखी मुरमरे असं या जखमी मैत्रिणीचं नाव आहे। तिच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। यवतमाळमध्ये 3ऱ्या इयत्तेमधल्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार। लैंगिक छळ करणारे मुलगा आणि मुलगी तिच्याच वर्गामधले असल्याचं समोर आलंय। आईच्या तक्रारीनंतर मुलगा आणि मुलीच्या विरोधात पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा। मुलगा यवतमाळमधल्या बालनिरीक्षण गृहामध्ये तर मुलगी अमरावतीच्या बालनिरीक्षण गृहात। गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। आवेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। दादरच्या कबूतरखानाच्या आंदोलनाप्रकरणी 6 दिवसांच्या नंतर गुन्हा दाखल नाही। मुंबई पोलीस पालिकेकडून तक्रार येण्याच्या प्रतीक्षेत, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलीस अभय देत आहेत अशी चर्चा। कबूतरखानाच्या प्रकरणी उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल। उद्या होणाऱ्या निर्णयावरती पुढची दिशा ठरवली जाईल। जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया। जोपर्यंत संयम बाळगण्याचं सुद्धा जैन बांधवांना त्यांनी आवाहन केलंय। कबूतरखान्यांवरती बंदी असताना कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवरती पालिकेची कारवाई। मुंबई महानगरपालिकेनं 1 जुलै ते 11 ऑगस्टच्या दरम्यान तब्बल 1,32,000 रुपयाचा दंड वसूल केला। फ्रेंड्स ऑफ मुंबई संस्थेकडून कबुतरांना खाऊ घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शनाचं आयोजन। या कार्यक्रमाचं जाहीर निमंत्रण दादरमध्ये बॅनरबाजी करून देण्यात आलंय। सोलापूरमधल्या येणकी ग्रामपंचायत सरपंचाचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर। बियर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी। शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा। स्कूल व्हॅनच्या संदर्भातल्या राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा स्कूल बस मालक संघटनांनी विरोध केलाय। निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा संपावरती जाण्याचा इशारा। स्कूल व्हॅनच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद। स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांची प्रतिक्रिया। व्हॅनला परवानगी न देण्याची मागणी। वसई विरारमधील परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर। वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यामुळे आणि विद्यमान वेतन वेळेवरती मिळत नसल्यामुळे संप। परिवहन सेवा सकाळपासून ठप्प। नागपूरच्या कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या महाद्वार कोसळून 16 कामगार जखमी झाले। या प्रकरणी जखमींच्या कुटुंबियांना
19 लाखांची नुकसान भरपाई मंजूर, कंत्राटदारासह 6 जणांना नोटिसा. राज्यामध्ये 15,000 पोलिसांच्या भरतीला मंजुरी. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ झाली आहे. मेट्रिक टनामध्ये 20 रुपयांनी वाढ झाली आहे आणि याआधी प्रति मेट्रिक टनाच्या मागे 150 रुपये मिळायचे, आता ते 170 रुपये मिळतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय झाला आहे. ठाण्यामधल्या गडकरी रंगायतांचं 15 ऑगस्टला उद्घाटन होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल. सध्या गडकरी रंगायतांमध्ये ट्रायल रन सुरू आहे. येत्या 2 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल. राज्यामधील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होतीये. हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकरच येण्याची शक्यता नाहीये. केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलं. जलजीवन मिशनच्या संदर्भात केंद्रामध्ये जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. लवकरच निधी देऊ असं केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. विदर्भ, नवी मुंबईमधील काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत सत्तेत गेलेले आता कपाळाला हात मारू लागलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा. उबाठाच्या बापात दम नाही या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न. आपण कार्यकर्त्यांना बोललो, मात्र माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. जाणत्या राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला. राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका. अजित पवार जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा. राधाकृष्ण विखे पाटील यांची अजित पवार यांच्यावरती तिखट शब्दात प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देऊन टीका केली आहे. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झाली आहे. आम्ही नेलेले पुरावे त्यांना पाहायचेच नाहीत. सर्व घोटाळे आयोगाच्या वेबसाईट्सवरती उपलब्ध आहेत. संजय राऊत यांचं वक्तव्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजकीय अजेंड्याच्या विरोधामध्ये एनएसयूआयचं आंदोलन. वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवल्यामुळे राजकीय व्यक्तिपूजेचा हा प्रकार आहे अशी टीका करत विद्यार्थी संघटनांचं आंदोलन. व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेचं परिपत्रक मागे. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या नंतर पुणे विद्यापीठाकडून स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्यात आलं. कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरती केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन. या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीमधील सर्व पक्ष सहभागी. 2024च्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळेला जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट. मुंबईतल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांची ब्राह्मण समाजावरती थेट शब्दात टीका. समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजी पंत असं वक्तव्य, तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला गिळंकृत करतील असंही विधान. नाशिकमध्ये ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये बेडकं बाहेर निघतात तशी निवडणूक आली की जरांगे बाहेर निघतात. मनोज जरांगे यांची विश्वसनीयता संपली आहे. परिणय फुके यांचा जरांगेंवरती निशाणा. आज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगामध्ये जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं विविध पक्षांच्या सोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती आज शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती. अंधेरीमधलं राहतं घर धोक्यात. अभिनेते किशोर कदम यांनी तक्रार देऊन केली फेसबुक पोस्ट. मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल. सहकार सचिव दराडेंना किशोर कदम यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आदेश. खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढलाय. चित्रपटावरती कायमस्वरूपी बंदी आणा. मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. धाराशिवमधील ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीमध्ये येण्यासाठी ऑफर. विखे पाटलांकडून भर सभेमध्ये ही ऑफर देण्यात आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय हालचाली सुरू. खोतकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी खाटीक समाज आक्रमक झालाय. 14 ऑगस्टपर्यंत अर्जुन खोतकर यांच्यावरती कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन. बारामतीमधल्या खाटीक समाजाचा इशारा. कर्नल पुरोहितांवरील लष्करी निर्बंध हटवण्याची शक्यता. मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये निर्दोष सुटकेच्या नंतर दिलासा. प्रमोशन पोस्टिंगच्या बाबतचे निर्बंध हटवण्याची शक्यता. पुरोहितांची फाईल सदन कमांडला पाठवली आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यामधील मेशी इथे बंद घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास. यामध्ये 2,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि 3 तोळे सोन्याची चोरी झाली आहे. बुलडाण्यामधल्या मेहकर इथे एका लष्कर जवानाचं घर हे अतिक्रमणित जागेमध्ये होतं. गावामधील ग्रामपंचायत सदस्याने अनधिकृतपणे हे अतिक्रमणित घर बळकावल्याचा आरोप आहे. जवानाच्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. या विरोधामध्ये गावामधल्या महिलांनी आंदोलन केलंय. राहुल गांधींच्या दिल्लीमधल्या आंदोलनाच्या नंतर रत्नागिरी काँग्रेसचं देखील वोट चोरीच्या विरोधामध्ये निदर्शन. चिपळूणमधील बहादूर शेख नाका या ठिकाणी काँग्रेसनं मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला. नदीच्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. संजय वानखेडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अकोल्यामधल्या तेल्हारा तालुक्यामधल्या गाडेगाव इथली ही घटना आहे. बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक. या धडकेमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय. बिअरच्या बाटल्या रस्त्यावरती पडल्यानंतर स्थानिकांची पळापळ.